आपल्याला दरवेळी चांगली माणसं मिळतीलच असं नाही. अनेक जण सांगतात इंडस्ट्रीमध्ये त्यांना आलेल्या वाईट अनुभवांबद्दल किंवा कास्टिंग दरम्यान त्यांच्याबद्दल घडणाऱ्या गोष्टींबद्दल. मला सांग राजेश्वरी, कधी तू फेस केलंयस का? कारण आपण नवखे असतो, आपल्याला माहीत नसतं काय चाललंय आणि आपण विश्वास ठेवून मोकळे होतो कधीतरी कोणावर, आणि तो अनुभव येतोच. तो मोठ्या मोठ्या कलाकारांनाही चुकला नाही, राईट? तुझ्या बाबतीमध्ये असं कधी काय घडलंय? आलाय. मला तरी पूर्वकल्पना दिली होती ताईंनी की असं असं होण्याची शक्यता आहे. एकट्यात घेऊनच मला ताईंनी सांगितलं की लोक कुठपर्यंत जाऊ शकतात. गार्गीताई. हां, तर त्यांनी मला सांगितलेलं की लोक कुठपर्यंत जाऊ शकतात आणि तुला काय काय विचारू शकतात, तर ह्यासाठी तू पहिले स्ट्रॉंग पाहिजेस. आणि लिटरली मला, आता मी नाव नाही घेणार, डिरेक्टरांचा मला कॉल आला होता आणि ते मला म्हणाले, मी रिहर्सलसाठी आले होते, एक स्क्रिप्ट होती तर त्याची रिहर्सल चालू होती, तर त्यांनी मला कॉल केला आणि ते म्हणाले की कुठे आहेस आत्ता तू? म्हटलं मी एका प्रोजेक्टच्या रिहर्सलसाठी आलेली आहे, तर तुला किती वेळ आहे? म्हटलं वेळ लागेल मला, मी काय आत्ता लगेच नाही का. ते म्हटले होते की तू माझ्या त्या स्टुडिओला ये. म्हटलं आत्ता मी नाही येऊ शकत, मला वेळ लागणार आहे. आणि मग मी विचारलं की काय झालं, काय काम आहे? साहजिक आहे, अचानक असं बोलवलं आणि कसं काय जाणार, काय झालं, काय काम आहे का? तर ही वॉज लाईक, तू मला विचारायचं नाही की काय काम आहे, मी तुला सांगितलं की तू लगेच इथं आली पाहिजेस. मी लिटरली ते दुसऱ्या डिरेक्टर सरांसमोर मी रडायला लागलेले. त्यांनी विचारलं काय झालं, काय झालं, मला सांग. म्हणे बघ अशा गोष्टी होत राहतात. आणि त्याला म्हणजे कसं की त्यांनी मला सांगितलं काय केलं पाहिजे. मग मी नंतर त्या सरांचा फोनही उचलला नाही, काही नाही. ते की असं, मी तुला सांगितल्यानंतर तू इथं आलीच पाहिजे. अरे पण सांगा ना काय आहे काय नाही. आणि दुसरं की कॉम्प्रोमाइजचा विषय. तुला विचारलंय कधी कोणी? हो असं. आणि लोक आजकाल घाबरत नाही विचारायला की, आणि वाटतं त्यांना ठीक आहे, पण का वाटलं पाहिजे, मला असं वाटतं. आणि चुकीचं आहे. मला विचारलं, मी सरळ नाही सांगितलं की मी असलं काही कामं करत नाही, पुन्हा मला विचारायचं नाही.